नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। निर्यात शुल्क हटूनही कांद्याचे भाव वाढेनात, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। किलोला 10 रुपयाचा भाव। काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जवळ बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीन शकता, निर्यात शुल्क हटूनही कांद्याचे भाव वाढेनात, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। किलोला 10 रुपयाचा भाव। कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची मोठी प्रमाणात आवक होत आहे, मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा रब्बी हंगामातील कांद्याला 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क हटवल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली असून कांद्याला 10 ते 13 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। सध्या बाजार समितीत कांद्याला 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, त्यामुळे उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे। कांद्याची प्रत उत्तम असली तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असले। गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादकांना पुरता वांदा झाल्याचे केल्याने कांदा चाळी साठवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे। कांदा उत्पादनात वाढ झाली असली तरी सध्या भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि जाणकारांच्या म्हणण्यानुसार 2 ते 3 महिने भाव स्थिर राहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे। भर उन्हाळ्यात कांदा काटणीला मंजूर मिळत नाही, त्यातच उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर असताना देखील शेतकऱ्यांना कांदा काढणी करीत आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। भेटूया आपण तोपर्यंत। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद।